नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी फलटण ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 या मार्गाचे विटा शहरातून जाताना काम कसे करणार व ते कसे असावे यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी दिलेल्या निवेदनावर प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी विटा येथील शासकीय विश्रामगृह येथे महामार्गाबाबत चर्चा करण्यासाठी नॅशनल हायवे कोल्हापूर डिव्हिजनचे अधिकारी, संबंधित ठेकेदार व प्रतिनिधी, विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर बैठक घेतली. यावेळी वैभव पाटील यांनी हा रस्ता कसा असणार आहे, त्यावरची विद्युत व्यवस्था कशी असणार आहे, पादचारी मार्ग कसे असणार आहेत, महामार्गाच्या कडेला दुचाकी लावण्यासाठी जागा सोडणार का, तसेच फुटपाथ असेल किंवा नगरपालिकेची प्रस्तावित कामे असतील यावर मोठी चर्चा झाली. महामार्ग बनण्यापूर्वी भुयारी गटार योजना करणार का, हाही प्रश्न उपस्थित झाला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तासगाव नाका या भागातील रस्ता न रुंदावता आहे त्या रस्त्यावरच कामे करावीत, कारण या ठिकाणी दोन्ही बाजूस गोरगरिबांची घरे आहेत, त्यामुळे त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच यावर लेखी स्वरूपात कळवतो असे सांगितले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू आहे. विटा शहराला बायपास नाही, रस्त्याचे काम कसे होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नॅशनल हायवे कोल्हापूर डिव्हिजनच्या अधिकाऱ्याकडून याचे उत्तर कधी येणार हे महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी विटा ते रेवणसिद्ध रस्त्याची पुरती दुर्दशा केली आहे. दोन्ही बाजूस रस्ता करते वेळी असणारी मोठमोठाली तोडलेली झाडे लावतो असे सांगितले होते. झाडे तर दूरच, पण रेवणसिद्ध व रेणावी घाटातील रस्त्याचे कामही अजून झाले नसून हा रस्ता वाहतुकीस प्रचंड धोकादायक बनला आहे. याचा विचार करून त्यांना विट्यातील रस्ता करताना जाब विचारणे व लेखी आश्वासन घेणे गरजेचे आहे. एकूणच वैभव पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 विषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. नगर परिषदेच्या लांबी टोटल 4 किलोमीटरमध्ये 25 मीटर आपला TCS आहे. त्यात आपले हे ड्रेन येणार मध्ये आपण डिवायडर आणि हे आपलं 4 लेन दोन्ही साईडला 2 लेन आणि बिल्टअप सेक्शन असल्यामुळे आपण ड्रेन देऊ आणि ड्रेनच्या बाजूला एक मीटरचा आपला युटिलिटी सेक्शन. त्यात आपली पाईपलाईन वगैरे किंवा केबल्स वगैरे जाते ते आपण त्यातून प्रोव्हिजन केलेली आहे. सविस्तर म्हणजे असा हा टेंटेटिव्ह आपल्याला प्रोसेस. बरोबर, ठीक आहे. हां, आमच्या शंका सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये. विषय काय झाला होता, ज्यावेळी आपला हा हायवे आमचा बनला, विजापूर गुहागर विजापूर हायवे जेव्हा झाला त्याकडून असंच आमच्यासमोर विषय आल्यानंतर त्यावेळी पालिका होती, प्रशासक नव्हते. त्यावेळी असं प्रेझेंटेशन आमच्याकडे झालं. आम्हाला पण अशाच गोष्टी समजून सांगून घेतल्या. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आमच्या अडचणीच्या होत्या त्या आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला तेवढं रिलीफ त्याच्यातून दिलं. बेसिकली साहेब काय आहे की अजून अंडरग्राऊंड ड्रेनेज शहरात झालेलं नाही आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज बट आता हा जो हायवे आहे तुमचा, जो आमचा दक्षिण उत्तर जातो, आमच्या शहराचा 70% भाग हा पूर्व बाजूला आहे. इकडे डोंगर आहे. पडणारं पाणी किंवा नॅचरली ड्रेनेज सगळं आहे ते 100% ह्याला क्रॉस करूनच आमचं खालती जातं. साहेबांनी तुम्हाला सांगितलं असं की STB आमचे नवीन जे युनिट होणार आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज नंतर STB बसणार आहे ते सगळ्यात ते रस्त्याच्या म्हणजे गावाच्या ह्या रस्त्याच्या पश्चिम बाजूला खालती आहे. इकडून एक ओढा क्रॉस होतो, धनगर ओढा म्हणून आमचा जो येतो, हा तो ओढा पण जवळजवळ ऑलमोस्ट सगळ्या ह्याला क्रॉस करून पलीकडे जातो. नॅचरली थोडक्यात काय सांगायचं आहे, पावसाचं पाणी असेल, ड्रेनेजचं पाणी असेल, उद्या अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये ज्या काही लाईन्स येतील ह्या सगळ्या लाईन्स ह्या सगळ्याला क्रॉस करून जाणार आहेत. ह्याचे एक आम्हाला काय प्रोव्हिजन आपण याच्यामध्ये करताय हा एक विषय आम्हाला अतिशय होतो. सायमल्टेनियसली दुसरा असा विषय येतो की पाण्याच्या लाईन्स झाले काय की पूर्वीपारपासून पाण्याच्या लाईन्स पण असं आता केलं की आम्ही सायफननं पाणी शहराला मिळावं, म्हणजे एकदा पाणी औषधमध्ये लिफ्ट व्हावं, ते पाणी येऊन ते सुळकाई डोंगर जो आहे डोंगराच्या खालती आम्ही एक संप केला, तिकडे ते पाणी घ्यावं, त्या संपमधून सगळ्या टाक्या आरामशीर नॅचरली भरावं. ती पण लाईन जाताना बरोबर आता चौकातूनच जाते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथूनच ती लाईन साहेब जाते की ते पुढे जाणार आहे. ती पण लाईन कुठून येणार आहे, तुमच्या ह्या सगळ्या सेक्शन मधून येणार आहे. म्हणजे कुठून आमच्या 3 ओढा वगैरे आहे, पूल आहेत, 3 ओढे आहेत बघा, तिथून जे येत आहे खालूनच येते त्याच्या तो सगळा येतोय चौक टू परत ते गणपती मंदिर आहे तिकडून क्रॉस होऊन इकडे जाते. तो विषय त्याच्यामध्ये येतो. दुसरं आता ह्या दोन्ही बाजूला काय कमर्शियल काय रेसिडेन्शियल भाग आहे. आता मला साहेबांनी सांगितलं की पाण्याच्या लाईन्स आपण इथं युटिलिटी प्रपोजल केली पण त्याला पैसे नाहीत, तुम्ही त्याच्यात पकडले नाहीत आणि आमची IPF नाही, नगरपालिका हे करू शकत नाही, तुम्ही ह्याच्यात पकडलेलं नाही युटिलिटीचा.
ठीक आहे, लाईन टाकून देणार तुम्ही, बाकी सगळ्या गोष्टी तिथं आल्या. दुसरं काय होणार साहेब, आतमध्ये गेला तर नागरीकरण आहे सगळं टोटल. जर तुम्ही शहरात फिरला तर बऱ्याच लाईन्स MSCBच्या पण सगळ्या क्रॉस झालेल्या. पुढे माग आपल्याला ते काढावे लागणार, ते अंडरग्राऊंड घेऊन केबलिंग टाकून करावं लागणार. मग आमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टीवरती आपलं काय प्लॅन आहे, तुम्ही काय करणार आहे याच्यामध्ये. आम्ही त्यांना मागे ज्यावेळी विनंती केली तर त्यावेळी त्यांनी आम्हाला बिटुमिनचा करून दिला शहरात. कुठून करून दिला, चिरवड म्हणजे तो ओढा क्रॉस होतो कराड ओढा, तिथून ते इथंपर्यंत ह्या ओढ्यापर्यंत म्हणजे मधला जो सेक्शन होता तो बिटुमिनचा करून दिला. त्याचा फायदा थोडासा असा होतो, कधी आम्हाला लिकेजेस असतील किंवा आम्हाला कोणाला कनेक्शन्स कमर्शियल ह्याच्यात येणं असतील किंवा ह्याच्यामध्ये थोडासा आम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. आता ती काय कायमस्वरूपी असावं असं आम्ही कोणच अट्टास करत नाही. म्हणजे RCC झालं पाहिजे साहेब, तर झालं पाहिजे. आता होत असताना तुम्ही तसं करून RCC करत असाल तर आमची कोणाची कुठलीही तक्रार त्याच्यामध्ये. विषय नंबर 1. दुसरं, आता तुम्ही 25 मीटरनं करताय, आम्हाला तुम्ही इस्टीन हॉटेल पासून ते अगदी नगरपालिका म्हणजे टेलिफोन एक्सचेंज जे आहे इकडे, हा तिथपर्यंत जवळजवळ तुम्हाला ऑलमोस्ट एवढी रुंदी मिळते. 25 मिळते, 27 मिळते. पेट्रोल पंपापर्यंत आमच्या समोर आरामशीर घेऊन जाते. तिथं काय आम्हाला फार मोठी अडचण तिथं येत नाही. तिथून पुढे आलो पालिका टू चौक टू परत आमचे नेहरू नगर ते आम्ही त्या ओढ्यापर्यंत एवढा सेक्शन आहे. आता काय झालंय, आता इथं मोइनुद्दीन पठाण म्हणून आहे, आता त्यांनी जस्ट आता मागच्या 2 वर्षापूर्वी परमिशन नगरपालिकेने घेताना 17 मीटर डीपी रोड आहे. आता तुम्ही 25 मीटर करणार, त्या बिचाऱ्याने घर बांधले, आता कम्प्लिशन घेतले, अजून वर्ष सुद्धा नाही कम्प्लिशन घेऊन. दुसऱ्या बाजूला इकडे तिकडे 2-4 इमारती अशा झाल्यात. आपलं त्याच्यामध्ये काय म्हणजे नेमकं काय त्याच्यावरती असणार आहे, त्याच्यामध्ये काय ठरवलंय आपण. मत करायचं झालं तर मग सगळ्याच 25 मीटर करा, आमची काय तक्रारच नाही. मोठा रोड झाले पाहिजे, आम्ही आग्रही आहोत सगळे. म्हणजे आम्ही जर नागरिक म्हणून आम्हाला विचारतो, आम्ही आग्रही आहोत की आमच्या शहरामध्ये मोठे वाईट रोड पाहिजेत, हे सगळं आलं पाहिजे. हे आम्हाला काय त्याच्याबद्दल अजिबात माहिती नाही, पण त्याचं प्लॅन काय आहे किंवा कसं तुम्ही करणार आहे त्याचं आम्हाला सगळं सांगावं असं आम्हाला माहिती पाहिजे त्याची. आता TCS शहरातल्या लांबीतला आता मी आणि बाकी राहिलं आपल्याकडे लँड प्लॅन्स वगैरे. लँड प्लॅन्स वरती जी आपली लांबी, त्या लांबी आपली ती शासनाची झाली. ज्याच्या बाहेर आपल्याला 25 मीटर, त्या लँड प्लॅनच्या बाहेर जर एक्स्ट्रा आपल्याला 25 मीटरच्या अनुषंगाने जर एक्स्ट्रा काही लागत असेल त्यानंतर आपण ऍक्विजिशन करण्याबद्दल केल्याशिवाय होणार नाही. विषय आम्हाला हे जे पॉईंट ह्या पॉईंटवरती काय तुम्ही करणार, तुम्ही काम मागं काय झालं, आम्ही काय एवढं सिरियस होतो. राजपथ मागं पिछली बार हिंदी समजते का, राजपथ ने काम किया था. राजपथ के काम के टाइम ऐसे ही मीटिंग हुई, सब आए, प्रेजेंटेशन दिया, सब हुआ, ऐसा हुआ वैसा. ठीक, काम करते टाइम में अभी आप देखोगे तो यहाँ से आपको सीमेंट का रास्ता नीचे रहेगा, साइड पट्टी कुछ नहीं है. क्यों, कुछ तो करना चाहिए. ड्रेनेज कुछ किसी भी जगह ड्रेनेज नहीं है. ड्रेनेज क्या नगर पालिका करेगी? हमारे एरिया से अगर बाहर नागरी बस्ती में हम है ना करने वाले, अगर नागरी बस्ती के बाहर जाके हम ड्रेनेज करेंगे तो नगर पालिका सिर्फ सब फंड वहां पे जाएगा. जो आप ये बोल रहे अभी बोल रहे, उन्होंने ऐसा ही बताया, ऐसा क्रॉस सेक्शन दिखाया था, ऐसा करने वाले, वैसा करने वाले, ये करने वाले, हुआ नहीं ना, एग्जीक्यूशन हुआ नहीं ना. तो हम ये चाहते हैं कि एग्जीक्यूट करने के वास्ते कौन कमिटमेंट कर रहा है यहाँ पे, कोई ये दे रहा है कि नगर पालिका को, हाँ यहाँ से हम इतना कर रहे हैं, वैसा कर रहे हैं, ऐसा करेंगे, ऐसा करने वाले हैं. उन्होंने बोला 2 जगह सुशोभीकरण करके देंगे, थोड़ा पार्किंग की जगह पे थोड़ा सा हम आपको डेवलप करके पेविंग बॉल डाल के देंगे. उन्होंने करगनी में ऐसा हुआ कि सब लोग आगे आए, वहां अहिल्याबाई होलकर का पुतला था वहां, तो सबकी डिमांड थी वो नहीं निकलेगा, तो वो आए वहां पे, उनको कन्विंस किया, सबको वो शिफ्ट करके दिया. उन्होंने नीचे से उनको जो चबुतरा बोलते ना, चबुतरा सेट के करून दिला त्यांना. पुतळा मग तिथल्या लोकांनी आणून टाकलं, केलं ना तिकडे. मग जो अडवतोय, जो थांबवतोय, तुम्हाला काहीतरी हे करतोय, त्याचे तुम्ही ऐकताय. आम्ही आज करेंगे, कल करेंगे, परसों करेंगे, अपनी आदमी है. तो राजपथ बोले तो DCM का खास आदमी. इतना ही चाहते हैं कि जो आप बोल रहे हैं वो होना चाहिए. होने के टाइम जो आप ये हमने अभी बताया, अंडरग्राउंड ड्रेनेज बाकी सब बताया, वो होना चाहिए. जो अभी हायवे है ना, तो क्रॉस के लिए साहेब आता ही क्रॉस जर आता लाईन्स आमच्या आहेत लाईटच्या, काय करा त्याची प्रोव्हिजन, काय करणार आहे तुम्ही त्याची ओव्हरहेड प्रोसेस. ओके, आम्ही काय म्हणतो ओव्हरहेड करण्यामध्ये मतलब काय. आता तुमच्या गाड्यातून आता सुद्धा 40-30 गाड्या रोज रात्री आमच्याकडे जातात. आम्हाला सुशे व्यवस्थित करून द्या ना, तुम्ही केबल घालून द्या. काय मागणी करून आम्ही काय वेगळी मागणी काहीच करत नाही. आम्हाला इकडून क्रॉस केबल घालून द्या खालून. होणारं काम आहे ना साहेब आमच्याकडे, हे तुम्ही करून देऊ शकता. हायवे अथॉरिटी मोठी आहे, तुम्ही हे सगळं करून देऊ शकता का आम्हाला.
परत आता तुम्ही साईडला माझ्यामध्ये पोल दाखवले मध्ये डिवाइडर सेंटर में आएंगे वो सिर्फ मैं दिखा रहा हूँ ये दिखा सेंटर में भी सेंटर आएगा में आएगा वो बाहर से नाही आहे नहीं सेंटर में Center रहेगा में पेजेसला दिले. त्याच्यामध्ये बघायला दाखवलं नाही, सेंटरला आम्हाला द्या सेंटर नाही. ते पोल द्या आपले काढून दुसरीकडे बसवू काय तर करू पण ह्या साहेब 2-4 गोष्टी तर साहेब आपल्याला करावंच लागतील आणि आमची विनंती एवढी की ते करायच्या आधी आम्हाला तुम्ही काहीतरी लिखित स्वरूपात ह्यांच्याकडे देऊन टाका नाही सर आम्ही आणि यांनी ते डिस्प्ले करून दे की मागच्या आठवड्यात सर आम्ही काय केलं की शिवसाहेब आणि आम्ही येऊन ते जॉईन करण्याचं आपल्याला सुरुवातीला कसं करायचं आपल्याला सुद्धा गटर आधी सुरुवातीला चालू करायचं Yes, बरोबर. मग आपल्याला ते कसं आहे त्या इस्टर्न जिथं आपलं फोरल चालू होतं Existing एक्झिस्टिंग तिथून ते आपल्या ह्याच्यापर्यंत म्हणजे आपल्या Petrol पेट्रोल pump काय वर. अडचण नाही सर प्राथमिक याच्यावरती आम्ही तिथून काम चालू करणार आहे म्हणजे थोडंसं कसं आहे ते चालू करायला हरकत नाही 2 पूल आहेत 2 नॅचरल सोर्स तिथं पाण्याचे जातात ते फुल सर आपलं नवीन बांधायचं. ते करणार आहे ते करत असतानाच आमचं म्हणणं आहे की भुयारी गटरचं त्यात थोडंसं प्रोव्हिजन बघा आमचं प्लॅन तयार आहे कसं आहे माहिती आहे सर बिहार गटारचं आपल्या मध्ये प्रोजेक्टमध्ये नाही आहे हो की तुम्ही साहेब कॉन्क्रीट एकदा करून केला करू शकतो का आम्ही तुम्ही साधारण नाही ते साधारण- आहे तुमचं म्हणणं सर त्याचे- कधीच करू शकणार ना आमच्या तर हयात पालिका गेली तर करू शकणार नाही आम्ही पण डाउनलोड रोड केलं तर काय प्रॉब्लेम नाही, ते आता आपण त्यांना नाही म्हणायचं त्यांनी त्याची प्रोव्हिजन करू दे ना कॉन्क्रीट करू दे आमचं डोमत नाही पण उद्या जर ते झालं तर मग काय करायचं त्यांचं मत टाकायचं Concrete करू दे. फक्त खालची व्यवस्था आमची करू. भुयारी गटरची योजना तेवढी तुम्ही करू म्हणजे भुयारीला ते क्रॉस सेट ना तेवढे तर आम्हाला घालून द्या ना आता मोठ्याने मोठे घालू मग त्यांना किती जाईल ते रुंदी द्यायची At least पाहिजे city area Already तयार आहे. पर्यंत. मी काय म्हणतो सर आमच्या महाराज गव्हर्नमेंटला आम्ही सादरीकरण करताना 2 प्रोजेक्ट सादरीकरण एक पाण्याचा केला आणि एक भुयारी गटर योजना केला पाणी आम्हाला माणसे 100 किती ओस आहे 135 लिटर पाणी नव्हतं म्हणून आमचा भुयारी गटर माग राहिला आता ऑलरेडी एसटीकडे 10 कोटी रुपये आहेत अजून 70 कोटी रुपये आम्हाला येतील साहेब मग त्याच्या वेळी पैसे येतील ना आम्ही कसे खर्च करणार आहे बरं अख्खा गावाला तिथून वरणी येणार पाणी प्रत्येक वेळी हे क्रॉस करायला लागणार आहे. ह्या सर रोडला पाण्यासाठी आपल्याला गटर. गटरचा थोडा विषय पाण्यासाठी आय थिंक ते होऊन जाईल कारण कसं पाण्याचं पण सर पाण्या- मेन लाईन आहे ना चौकातून जाते आणि तुम्ही काय त्याचे प्रोव्हिजन करताय तो पण हायवे कसं पण आपलं आहे कसं आहे की आपल्याला आपण जे आता ह्याच्यामध्ये पकडले आता रोडच्या क्रॉसिंगला आपण साधारण 200 से 250 मीटर है ना उस पे हम डाल रहे हैं ना पाइप यूटिलिटी हाँ 250 मीटर मेन पाइपलाइन जो शहर में आ रही है बाहर से पीने के पानी की उसका क्या इंतजाम है क्योंकि ज्यादा से ज्यादा पाइप आपके रोड में है कराड़ रोड में जो अभी वो रोड बन रहा है ना उस चौक में ये सब क्रॉस होता है नहीं वो शिफ्टिंग होगा जो अपना शिफ्टिंग के लिए हमारी बात कॉरिडोर में। शिफ्टिंग के लिए 2 हाईवे है जी। ये भी हाईवे वो ऐसी पाइप आती है वो एक बार शिफ्ट करो ना उनको बताओ ना कहाँ पे कर रहे हो कैसे कर रहे हो क्या हाँ, वो करना प्लान है उसको, उसके वो बाद प्लान भी करो करेंगे। फिर जो रेसिडेंशियल और कमर्शियल ये है उसको बाद में इनको कनेक्शन भी देना है हाँ, उसकी एक अलग सी पाइप डालनी पड़ेगी इनको ये बताएंगे आपको एक पाइप हमको रास्ते यूटिलिटी में डाल दो इनको देना चाहिए ना कनेक्शन आउटर से कनेक्शन जाते हैं सबके हाँ, जाना चाहिए उसको उनका प्लान भी आना चाहिए क्रॉस करके दो कहाँ पे क्रॉस हाँ, वो ये भी क्रॉस करना पड़ेगा लेकिन जहाँ पे- क्या होगा मेरी बात सुनो ये क्रॉस कहाँ तो होगा ना ये क्रॉस एक जगह दो नहीं, जगह होगा, पे होगा। होगा ना तभी भी यहाँ से पानी वहां जाएगा क्योंकि टाकिया जो है ओवरहेड टैंक से जो पालिका के है वो इस साइड में ईस्ट में सब तो हर वक्त वेस्ट में रेसिडेंशियल लाइन जो आएगी कमर्शियल लाइन जो आएगी तो क्रॉस करना पड़ेगा ना वो यूटिलिटी से डालते हैं उसके अंदर से पाइपलाइन क्रॉस करते हैं नीचे से आएगी ना हाँ, ये अंदर cross से भी ड्रेन के लिए जैसे करते रहते हैं। 250 मीटर वरती ते पाईप आम्हाला ते टाकणार ते आम्हाला ते फक्त ते सर तुम्ही मेजर नेहमीच बघून घ्या सर मेजर इश्यू काय फक्त आपण जे म्हणताय ते Underground अंडरग्राउंड ड्रेनेजा मग आपण त्यांना सांगूया ना ते करू. बघा ना ते ते सुद्धा साहेब 4 ते 5 ठिकाणी असेल हे फार मोठं हे नसेल आता 250 मीटरला आपण समजा करत असू ना अलीकडे पलीकडेच कुठे दिलं साईड सर ते सिवेजचं तुमचं जे आहे ते पूर्ण पॅरलल रोड आहे ना सर ते त्या रोडला सगळं देणार पण काही सगळीकडे प्रत्येक क्रॉस होणार नाही साहेब आपण पण काय डिझाईन करतो समजा एक गल्ली आहे ते 6 ते 7 ठिकाणी जास्त असेल 6 ते 7 ठिकाणी अख्ख्या या रोडला म्हणजे कुठून म्हणतो आपण इस्टिंग पासून जर आपण विचार केला इस्टिंग टू आता आपण म्हणतो पेट्रोल पंप वगैरे 5 ते 6 ठिकाणी क्रॉस होईल 5 त्यापेक्षा जास्त होत पण ते केलं पाहिजे सर सर क्रॉसिंगसाठी म्हणताय सर तुम्ही पूर्ण पॅरलल असं नाही क्रॉसिंग करून आलं पाहिजे ते पाणी वरून येणार ना ते कुठे तर क्रॉस होऊन पलीकडे गेलं पाहिजे हर हे तर प्रत्येक आता हे म्हणजे ऑलरेडी 250 मीटरवर आपण दिले ना 200 मीटरला करता नाही साहेब त्यात तुम्ही काय करणार आहे समजा हे टाकत असणार समजा पाण्याच्यासाठी टाकून युटिलिटी हे टाकत असणार पण त्याला लागून बाकी सगळे तुम्ही- झाले. त्याला लागून एक